उमेदवार मला पाहिजे, तुला देतो का मला देतो, तुला देतो मला देतो, ही असं सध्या चालू आहे आता रेस चालू आहे. त्याच्यापेक्षा प्रणव मालकला उमेदवारी दिली, पूर्ण रेस संपली. त्या माणसाला थोडा सुद्धा आळस नाही. जनतेचं काम करण्यासाठी त्या माणसाला आळसच नाहीये असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण सकाळी 6 वाजल्यापासून तो माणूस बाहेर पडलेला असतो. कोणाची धन म्हणू नका, कोणाची माती म्हणू नका, दहावं म्हणू नका, वाढदिवस म्हणू नका, की सगळ्यांना सोबत घेऊन करण्याचं काम या ठिकाणी मालक करतात. तुम्ही म्हणसाल की फक्त पांडुरंग परिवार पुरते मालक नाहीयेत. विरोधकाच्या मनात सुद्धा इच्छा आहे की प्रणव परिचारक हा माणूस पुढे आला पाहिजे. त्यांच्याविषयी रिस्पेक्ट आहे. कारण करकमची जनता अतिशय शुद्ध आहे. त्यांना काही सांगावं लागत नाही. कोणाच्या बोलधापाला अजिबात ते बोळे पडू शकत नाही. कारण ते असताना हुशार आहे. फक्त काय कारणास्तव काही दुसरे भेदभाव असतील तर ते दूर मालक उभा राहिल्यानंतर जातील. कुठल्या मधल्या माणसाला फोन करावा लागेल किंवा आणखी दुसऱ्याला त्याच्या बाबतीत विचारावं, डायरेक्टली मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना फोन करू शकते. विजय 100% प्रणव मालकाचा आहे. कोणी अपक्ष उभारणार असले तरी त्याचा काही परिणाम प्रणव मालकावर पांडुरंग परिवार पडू शकत नाही. पांडुरंग परिवार हा पहिल्यापासून काम करत आलाय, करत राहणार 100%. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आहोत करकम जिल्हा परिषद गट. खर तर या गटाची चर्चा सर्व सोलापूर जिल्ह्यात आहे. कारण ही तसंच आहे. हा गट तसा अनेक मोठमोठी गावं येणार हा गट. त्यात करकम हे सर्वात मोठं गाव आणि त्या करकम गावची नेमकी एकंदरीत परिस्थिती काय हे पाहण्यासाठी आज आपण आलोय. पण एका नावाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात घेतली जाते, ते म्हणजे प्रणवदा परिचारक. या गटातून उभं राहण्याची जी चर्चा सर्व सोलापूर जिल्ह्यात आहे. कारण परिचारक घराण्यातलं प्रथमतःच जिल्हा परिषद गटावरती प्रणव मालक परिचारक यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली आहे. खरं तर या करकम गटातील जी लोक आहेत किंवा ती पांडुरंग परिवारातील जी माणसं आहेत त्यांची नेमकी भावना काय आहे, की जर करकम गटामध्ये प्रणव परिचारक हे आले तर ही एकंदरीत परिस्थिती काय असू शकते, त्यांना ही आलेली ही म्हणजे प्रणव मालक परिचारक उभा राहिल्यानंतर त्यांना ते मान्य होईल का किंवा त्यांचा विजय होऊ शकतो का, या सर्व संदर्भात आपण त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी करकम मध्ये आलेलो आहोत. खरं तर नमस्ते, प्रभात न्यूज मध्ये स्वागत. तुमचं नाव काय? अरुण बनकर. एकंदरीत आज करकम गटामध्ये प्रणव परिचारक यांचं नाव घेतलं जाते आणि यापूर्वी प्रणव मालक परिचारकांचा आणि तुमचा या गावाशी अनेक दिवस संबंध आलेला होता. परंतु आज त्यांना त्या ठिकाणी तुमच्यातून उमेदवारी मिळते जिल्हा परिषदेची. एकंदरीत काय होईल असं वाटतंय? काय नाही, पांडुरंग परिवाराचा उमेदवार असेल तर निश्चित यश आल्याशिवाय राहणार नाही. काय त्यासाठी मालकाने 100% विचार करावा. आधी स्थानिक लेवलचा करावा. स्थानिक लेवल मधनं विरोध आला तर निश्चित प्रणव मालकाचीच उमेदवारी जाहीर करावी. काय आणि प्रणव मालकाची उमेदवारी जाहीर केली तर निश्चितपणे यश आल्याशिवाय राहणार नाही. कारण करकमची जनता अतिशय शुद्ध आहे. त्यांना काही सांगावं लागत नाही. कोणाच्या बोलधापाला अजिबात ते बोळे पडू शकत नाही. कारण ते असताना हुशार आहे. फक्त काय कारणास्तव काही दुसरे भेदभाव असतील तर ते दूर मालक उभा राहिल्यानंतर जातील. पण मालकाने आधी करकमच्या स्थानिक लोकांचा, पांडुरंग परिवारात ज्यांनी निष्ठावंत काम केलंय आतापर्यंत, त्यांचाही विचार करावा आणि त्यांचा विचार जर काही अडचण असेल तर मालकाची उमेदवारी जाहीर करावी ही माझी विनंती. म्हणजे एकंदरीत आता आमची विचारायचं कारण काय, प्रणव मालक परिचारक हे प्रथमतःच जिल्हा परिषदेवरती येत आहेत आणि यापूर्वी कोणतेही पद स्वतःशी नसताना किंवा कोणत्याही पक्षाचं आपलं पदावरती पदभार नसताना त्यांनी अनेक लोकांपर्यंत ते पंढरपूर तालुक्यातल्या नव्हे तर मंगळवेढा असेल पर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्ही जसं म्हणताय की प्रथमतः आमच्या गावातील जे काही तुम्ही मेन पुढारी आहेत त्यांचा विचार आधी व्हावा. जर यातून जर मालकाने एखादं नाव व्यतिरिक्त निवडलं तर त्याच्या आधी प्रणव मालकाचं नाव घेतलं जावं असं एकंदरीत होतोय काय? 100% झालं पाहिजे, घेतलाही पाहिजे, काही अडचण नाही आमची. म्हणजे मला काय म्हणायचंय, जर तुमच्या पार्टीमध्ये काम तुम्ही करताय हो. आधी प्राधान्य तुम्हाला तुमचा विचार व्हावा की प्रणव मालकाला द्यावं? नाही, आधी थोडं स्थानिक लेवलचा विचार झाला पाहिजे आणि स्थानिक लेवलचा विचार जर नाही झाला तर मालकाची उमेदवारीच मालकाने डिक्लेअर करावी, एवढी आमची कळकळीची मालकालाही विनंती आहे. आता खरं तर तुमच्यात इथं गट तट तुमच्यातच नव्हे तर संपूर्ण कुठलीही पार्टी असेल तर गट तट असतात. जर प्रणव मालकांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झालीच तर तुमचे गट तट तुम्ही विसरणार का? नाही, 100% विसरणारच, काय राहणारच नाही. गट तटाचा काही विषय राहणार नाही. एकंदरीत तिकडे बबनदादा शिंदे यांचं सुद्धा सहकार्य त्या ठिकाणी प्रशांत मालक यांना असतंच, त्याचा फायदा होऊ शकतो? होणार की 100% होणार, काय अडचण येणार नाही. त्यांच्यातले काय जर बबनदादाले नाराज झाले तर ते मदत करतील का? पांडुरंग परिवार असताना सक्षम आहे आणि ज्यावेळेस
जनता ज्यावेळेस निवडणूक लागेल त्यावेळेस जनतेला माहित आहे काय करायचंय. आज काय कारणास्तव काय विभागलेली आहे ती, काय म्हणजे असे झालेली आहे ती, पण ज्यावेळेस इलेक्शन लागेल त्यावेळेस त्यांना माहित आहे काय केलं पाहिजे. कारण मालकांनी प्रेम करकमवर भरपूर केलेलं आहे. अनेक पद करकमत दिलेले आहेत मालकांनी काय. आणि आमचा सभापती केलेला आहे. अनेक म्हणजे कोणाची नावं घ्यायची नाही ती, बरेच पांडुरंग कारखान्याच्या मार्फत असलेली, पांडुरंग परिवाराच्या मार्फत असलेली भरपूर मालकाने पदही करकमला दिली ती. तर मालकाने आधी स्थानिकचा कसा आहे, स्थानिक लेवलचा विचार केला जातो. जनता थोडी म्हणते असं, पण मालक आमच्याशी आमच्या सुखादुखात प्रणव मालक 100% आमच्यात असतात. कारण आमच्या मित्राचंही दुःखात निधन झालं त्यावेळेस आम्हाला त्यांनी बऱ्याच वेळा भेटी दिलेली आहे. तर ती म्हणजे त्यांचं कार्य आहे. आज काय पद नसताना त्यांच्याकडं, कारण माणसापर्यंत पोहोचणं ही सुद्धा महत्वाचं आहे काय. कारण मी असा आहे, मी तसा आहे, ती म्हणणारा तो आमचे प्रणव दादा मालक नाही, ती एवढं निश्चित. सर्वसामान्यांचं नेतृत्व तुम्हाला वाटतं? सर्वसामान्य नेतृत्व आहे. तर मालकाने 100% करकमचा स्थानिक त्यांच्या कट्टर कार्यकर्त्यां म्हणजे नेत्यांचा त्यांनी भरपूर त्यांच्यासाठी आबदले, त्यांच्यासाठी कार्य केलेलं आहे. त्यांचा 100% विचार करावा. आणि ती विचार होत नसेल तर मालकाची उमेदवारी डिक्लेअर करावी. पांडुरंग परिवार काय ती मतदानातनं समजून जाईल. थोडी इकडे आम्हाला थोडे ह्यांच्याशी संपर्क साधतो, म्हणजे सगळ्याला बोलतो. खरं तर आज तुम्ही त्या ठिकाणी एक युवक म्हणून काम करताय आणि अचानकच त्या ठिकाणी तुमच्या करकम गटाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. प्रणव मालक परिचारकांचा संबंध विचारायच्या अगोदर प्रणव मालकांचं काम त्या ठिकाणी सर्व भागात बघतोय. जरी इतर नेते काम करत असतील तर पण त्यांच्या कामामध्ये जी काही धडाडले आम्हाला माध्यमाच्या माध्यमातून लक्षात येते. पण आज तो माणूस खर्डी पंढरपूर सोडून त्या ठिकाणी करकम गटात येतोय. एकंदरीत हे चित्र ह्या ठिकाणी चालू शकतं. प्रणव मालकाला आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी फोन करतो. प्रणव मालक आमचे फोन नाही उचललं तर महागारी करून आम्हाला निरोप देतात. कोणाच्या सुखा दुःखात मालकाला म्हणलं भेटायला जायला लागते, मालक येते. ते काही पद नसताना, कुठलं काही नसताना कुठलंही काम घेऊन जावं मालकाकडे, मालक करणार. मालक कुठल्याही इथं आले तरी हा कुठल्या पार्टीचा आहे, आपण त्याच्या घरी भेटायला गेलं पाहिजे नाही गेलं पाहिजे असा कुठलाही भेदभाव मालक करत नाही. त्यामुळे युवा नेत्यांचं कसं आहे काम, प्रणव मालक कुणाच्याही घरी सुखा दुःखात जाते ती, म्हणून युवा नेत्याचा विचार केला पाहिजे प्रसार मालकांनी. युवा पिढी काय आहे, ही युवा पिढींनी भरपूर युवा पिढीनं काम भरपूर एक नंबर करते. आणि आता कसं युवा पिढीच्या हातातच सगळं आहे असं आमचं म्हणणं आहे. खरं तर तुम्ही एका ठिकाणी युवा पिढी संदर्भात बोलला. या अगोदर विधानसभेची निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाली. त्या ठिकाणी परिचारक जे पांडुरंग परिवार होता, त्या पांडुरंग परिवारांना अनेक जणांना मदत केली. त्यात म्हणलं तर बबनदादा शिंदे यांच्या घराण्याला पांडुरंग परिवार कायम त्यांच्या मदतीला धावलाय. आज त्या ठिकाणी जर प्रणव मालक आले तर त्यांचा पहिलं जे केलेलं मतदाचं जे काय त्यांचं मदत आहे ते आता त्यांचे कार्यकर्ते परतफेड करणार का? त्यांनी करणार परिस्थिती तुमच्या गावात आहे करू शकतील काम सगळे. पण युवा नेते प्रणव परिचारक असतील तर सगळे काम करू शकतील. पण ज्यांनी पद भोगले ती पहिली त्या माणसांनी बी सर्वांनी काम करावं असं आमची इच्छा आहे. खरं तर एकंदरीत ज्यावेळेस प्रणव मालक परिचारक या ठिकाणी नाव आलं त्यावेळेस तुमच्या मनामध्ये गावागावच्या लेवलमध्ये तुमच्या गावात एखादा इच्छुक असतो, ते आल्यानंतर तुमच्या गावात कुठे नाराजी झाली? नाराजी कोणाची नाही झाली. बरं, एकंदरीत हे सगळं झाल्यानंतर जर एखादी तुमच्या गावामध्ये गटातटात थोडी जर संभ्रम असतील आणि प्रणव मालकांची जर त्या ठिकाणी उमेदवारी फायनल झाली तर ते संभ्रम दूर होतील? दूर होतील, 100% दूर होतील. त्यामुळे या उमेदवाराला विजयाची काही दुआ नाही. विजय 100% प्रणव मालकाचा आहे. कोणी अपक्ष उभारणार असले तरी त्याचा काही परिणाम प्रणव मालकावर पांडुरंग परिवार पडू शकत नाही. पांडुरंग परिवार हा पहिल्यापासून काम करत आलाय, करत राहणार 100%. करकमचा का कुठला? करकमचा. खरं तर एकंदरीत प्रणव मालकांची उमेदवारी येते आणि काय फरक पडेल असं वाटतंय की काय वेगळं होईल असं वाटतं? प्रणव परिचारक म्हणजे मोठ्या मालकाचं श्रद्धास्थान असे प्रणव मालक. आमच्या करकम भागात जर प्रणव मालकांना उमेदवारी दिली तर करकमचा विकासात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. आणि प्रणव मालक म्हणजे सकाळ 6 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत काम करणारा माणूस आहे न थांबता. आणि त्यांचं काम म्हणजे असं आहे बाबा, कुठल्या मधल्या माणसाला फोन करावा लागेल किंवा आणखी दुसऱ्याला त्याच्या बाबतीत विचारावं, डायरेक्टली मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना फोन करू शकतात. आणि त्यांच्या मार्फत आपल्या करकम भागातला किंवा 42 गावातला पूर्ण विकास जी काय कमी जी पल्ल्याला मालक नसल्यापासून जी काय विकास कमी झालेला आहे तो भरून काढण्यासाठी पूर्ण मदत होईल. आणि प्रणव मालक असा व्यक्ती आहे की सगळ्याला हवासा वाटणारा माणूस.
आमचं करकम जर पांडुरंग परिवार दुभागलेला असला, प्रणव मालकाची जर उमेदवारी जाहीर झाली किंवा उभा राहिले, हा परिचारक पांडुरंग परिवार हा पूर्ण एकत्रित येणार. रातून त्या काम करत राहावं त्यांचं. खरं तर तुम्ही ज्या विषयाला हात घातला की आमच्यामध्ये असणारे हेवे दावे ते प्रणव मालकांच्या उमेदवारीमुळे संपतील, 100% संपतील. काही अडचण येणार नाही. कुणीही पूर्ण मदत, बबन दादाची पार्टी असू द्या, आपली जुनी पार्टी असू द्या, किंवा आपल्यातलं विभागलेलं माणसं असू द्या, पूर्ण काम करणार. आणि जी काय विरोधात सुद्धा आहे ती आता सध्या, ती सुद्धा मालकामुळं काम करणार. आमच्या इथं कसं आहे, आम्हाला कुणाला नाव ठेवायची नाही, ती गावातल्याला ठेवायची नाही ती आणि बाहेरच्याला ठेवायची नाही ती. पण मोठ्या मालकाचं श्रद्धास्थान असल्यामुळं, प्रणव मालकाकडे मोठ्या मालकाचे श्रद्धास्थान म्हणून बघितलं जाते. त्याच्यामुळं मोठ्या मालकावर हा आमचा भरपूर विश्वास होता किंवा आमच्या गावचा होता. त्याच्यामुळं प्रणव मालक सुद्धा त्या पद्धतीत आहेत. त्यामुळं प्रणव मालकाला आमच्या भागातनं काही अडचण येणार नाही. आणि राहिलं ही रस्ते झाले, टेंभुर्णी पंढरपूर रस्ता झाला, परत ही 42 गावातला विकास झाला, जी काय कमीची पडलेला आहे एक आता 10-15 वर्षापासून, ती प्रणव मालक पूर्ण भरून काढण्याची ताकद आहे त्यांच्यापाशी. खरं तर त्या ठिकाणी आता आमदार अभिजित पाटील त्या ठिकाणी माड्याचे आमदार आहेत, त्यांची ताकद इथं चालू शकते. ताकद त्यांची चालू शकते म्हणणं असं योग्य ना, आपलीच माणसं थोडी इकडे तिकडे ह्या वेदामुळे विस्कटलेली आहेत. प्रणव मालक आल्यामुळे काय होईल, एकत्र येणार माणसं, त्यामुळे कुणाची ताकद इथं चालू शकत नाही ना. आपली ताकद 100% जास्त चालणार, 70%वर ताकद आपली चालणार. म्हणून एकंदरीत ज्यावेळेस आम्ही माध्यम म्हणून फिरतोय, प्रणव मालकाच्या चर्चेमुळे तुमच्यातलाच गट किती ऍक्टिव्ह आहे हे पाहण्यासाठी आम्ही विचारतोय की करकम मध्ये जर प्रणव मालकाची उमेदवारी दिली तर प्रणव मालक चालतील का, किंवा तुमचं हे वदाव पुन्हा समोर येतील, यासाठी आम्ही. आता तुम्ही म्हणताय करकम मधले हे दावे तुमच्या इथल्या, आमच्या इथं काय बरं का, उमेदवार मला पाहिजे, तुला देतो का मला देतो, तुला देतो मला देतो, ही असं सध्या चालू आहे. आता रेस चालू आहे. त्याच्यापेक्षा प्रणव मालकला उमेदवारी दिली, पूर्ण रेस संपली. ती रेस पूर्ण संपायची जर असेल मालकांना किंवा कुणी मालकाला, दोन्ही पण संपायचे असेल, प्रणव मालकाची उमेदवारी करकम मध्ये मालकांनी डोळे झाकून द्यावे, आम्ही निवडून आणतो. त्या ठिकाणी आज प्रणव मालकाने जर प्रशांत मालकाने जर ती जबाबदारी प्रणव मालकावर दिली तर तुम्ही इथली सगळी एकत्र येऊन जबाबदारी घेणार. आम्ही जी युवक वर्ग आहे, युवक वर्ग म्हणण्यापेक्षा पाक 20 पासून 50-60 पर्यंत पूर्ण आम्ही प्रणव मालकाची निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ. नक्कीच त्या ठिकाणी आपण या लोकांपर्यंत का पोहोचवतोय तर प्रणव मालक हे या अगोदर आपण तालुक्याचे नेते म्हणून त्यांच्याकडे बघत होतो, परंतु आज पहिल्यांदाच या लोकांनी आधी चर्चा उठवली की करकम मधले जे स्थानिक युवक होते किंवा तिथले काम पांडुरंग परिवार करणारे लोक होते, यांनी करकम मध्ये प्रणव मालक यांची मागणी केली. परंतु या मागण्या नेमक्या या स्थानिक पुढारी जे आहेत, जे पांडुरंग परिवारामध्ये काम करतात, यांचा नेमका पाठिंबा आहे का, त्यांच्यामध्ये कुठं संभ्रम आहे हे पाहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. परंतु या लोकांचं असं म्हणणं आहे की जो पांडुरंग परिवार विखरला गेलेला आहे किंवा दोन गटामध्ये थोडी तुझं का माझं करण्यापेक्षा त्या ठिकाणी जर परिचारक घराण्यातला प्रणव मालकांच्या स्वरूपात जर इथं माणूस दिला तर विस्कटलेली घडी सुद्धा पुन्हा एकत्र येऊ शकते आणि पुढे येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. खरं तर या निवडणुका खूप महत्वाच्या आहेत आणि आज जर प्रणव मालकांची उमेदवारी त्या ठिकाणी इथं सेट झाली आणि त्यांची उमेदवारी जर इथं सक्सेस झाली तर येणाऱ्या निवडणुका इथल्या 100% त्या ठिकाणी तुम्हाला सोयीस्कर जातील. कारण जे विभागलेलं वातावरण आहे ते प्रणव मालक भविष्यात एकत्र आणण्याचा 100% प्रयत्न करतील. नव्हे तर आता प्रशांत मालक परिचारक यांची जी काही भूमिका आहे की आता बबनदादा शिंदे यांच्या सोबत काय बोलणं होणार किंवा आता आपल्या पार्टीतल्या लोकांना ते जसं की आपण इथं आल्यानंतर चर्चा करतोय की आम्ही प्रणव मालकांच्या मागणीसाठी आम्ही त्या ठिकाणी अजून सुद्धा प्रशांत मालकांची भेट घेऊ आणि कसं हा गट पांडुरंग परिवार मोठा होईल असं त्या पद्धतीने आम्ही काम करू अशी सुद्धा त्या ठिकाणी मागणी आपण अजून सुद्धा काही गावातली लोक आहेत त्यांच्याकडे जे पांडुरंग परिवाराचे आहेत. खरं तर लोकांचे दुसऱ्या विचारण्यापेक्षा यांची धुसफूस इथली मिटली आहे का आणि यांना जर प्रणव मालक इथं आले तर चालतील का, हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. कारण यांची जर धुसफूस असेल तर प्रणव मालकांना उमेदवारी देऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही, कारण पराभवाच्या छायेत जाईल. जर हे लोक त्यांच्या पाठीमागे खास उभी राहिली आणि आता बघितलं आपण बबनदादा शिंदे यांचा कारखाना त्या ठिकाणी याच गावामध्ये आहे आणि इथं असणारा त्यांचा वर्ग सुद्धा खूप मोठा असणार आहे. त्यांचा पाठिंबा त्यांना जर चांगल्या पद्धतीने लागला तर करकम गट हा त्या ठिकाणी परिचारक गटाच्या पारड्यात पडू शकतो अशी सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होते. आपण अजून सुद्धा जाणून घेऊया की नेमकं इथल्या लोकांचे स्थानिक काय म्हणणं आहे. चला तर जाऊया. हा आपल्यासोबत रोहन पवार आहे. त्याचं जे काही प्रणव मालकासोबत कायम त्याला प्रणव मालकाचा या भागातले रोपळे गट असेल,
करकम गट असेल, या गटातील त्यांच्यासोबत राहून त्यानं काम केलेलं आहे. मालकांचं काम त्यानं जवळनं पाहिलेलं आहे. खरं तर आज या करकम गट असेल, रोपळे गट असेल, तुळ एक पांडुरंग परिवारचा युवक कार्यकर्ता म्हणून या गटामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत असतो. कार्यकर्त्यांना आपल्या पांडुरंग परिवाराची माहिती देत असतो. खरं तर आज प्रणवदादा परिचारक हे स्वतः या रिंगणात येत आहेत. जिल्हा परिषदमधून त्यांची मागणी होते किंवा एकंदरीत तिथल्या गावातल्या लोकांची मागणी असं आहे की प्रणव मालक तुम्ही इथं उभं राहा. इथं प्रणव मालक आल्यानंतर काय फरक पडू शकतो? प्रथमतः ज्यावेळेस प्रणवदादांची मागणी या भागातून यायला लागली त्यावेळेस माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आनंद झाला की आपला नेता, आपला माणूस हा झेडपी सारख्या ऑफिसमध्ये जातोय. ह्या माणसाची मोठमोठ्या पदावरती असणारे मित्र आहेत. उदाहरण घ्यायचं म्हणलं तर मुरली अण्णा मोळ असतील, सुजयदादा विखे असतील, बरीचशी मंडळी आहे की जी प्रणवदादांचे जवळचे मित्र आहेत. ते मी जवळून बघितलेलं आहे की त्यांचं बॉन्डिंग कसं आहे, त्यांची कामाची पद्धत कशी आहे, ही मी त्यांची जवळून बघितलेली आहे. आज तुम्ही बघत असताना 42 गावात फिरत असताना, करकम भागात फिरत असताना तुम्ही बघत असाल रस्त्यांची काय परिस्थिती आहे, पिण्याची पाण्याची काय परिस्थिती आहे. जर प्रणवदादा परिचारक या जिल्हा परिषदेत गेले तर तुम्ही आज बघताय की करकम, टिंभुर्णी मार्के, करकम आणि पंढरपूर रस्ता आज काय परिस्थिती आहे. ही प्रणवदादा परिचारक जर हे सदस्य झाले तर ह्या रस्त्याची परिस्थिती तुम्हाला मोठी बघायला मिळेल. या रस्त्याच्या माध्यमातून ही जी वाहतूक वाढल्यानंतर व्यापार मोठ्या प्रमाणात वाढेल, हॉटेल्स वाढतील, किराणा दुकान्स वाढतील, बेकरी व्यवसाय वाढेल. ही प्रगती ही करायची असेल तर प्रणवदादा परिचारक हे जिल्हा परिषद सदस्य असणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. खरं तर आम्ही ज्यावेळेस एक 3-4 लोकांच्या मुलाखती घेतल्या, आम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही. परंतु जे त्या ठिकाणी आम्हाला भेटले किंवा ज्यांच्याशी आम्ही संपर्क करू शकतो त्यांना विचारलं, त्यांच्या माध्यमातून एक लक्षात आलं की ते म्हणतात आमच्यामध्ये गट तट आहेत, पण प्रणव मालक यांची उमेदवारी जर इथं आली तर त्या गट तटाला कुठेतरी आळा बसू शकतं. कसं वाटतं? 100% आळा बसणार आहे. कारण का सांगतो, मी पण काम करत असताना, दादांसोबत काम करत असताना आमचे नेते, सोलापूर जिल्ह्याचे नेते, आमचे मार्गदर्शक प्रशांत मालक यांच्या आदेशाने काम करत असताना आम्ही आज बघतो की आमच्याच गटामध्ये 2-2 भाग पडलेले आहेत. पांडुरंग परिवार ही पार्टी, पांडुरंग परिवार ती पार्टी. जर प्रणवदादा परिचारक जर ह्या करकम गटातून सदस्य झाले तर ती पूर्ण संपुष्टात येईल. कारण प्रणवदादा परिचारक असे व्यक्तिमत्व आहे की दोघाला समोर घेऊन बसतील की बाबा तुमचं काय प्रॉब्लेम आहे, काय हे दावे असतील ते 100% मिळतील. आणि जिल्हा परिषदच तुम्ही म्हणू नका की पुढे येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत, ग्रामपंचायतची निवडणूक आहे, प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतची निवडणूक आहे. ह्या निवडणुकात आज तुम्ही बघितलं तर बघा, काही ठिकाणी आपले ग्रामपंचायत सदस्य, करकम ठिकाणी, करकम सारख्या भागात आपले 8-5 अशी सदस्य आहेत. तर ती संख्या जर वाढवायची असेल तर माझं म्हणणं आहे की प्रणव मालकांनाच तिकीट या भागांना दिलं पाहिजे. कारण आज मी त्यांच्यासोबत फिरत असताना काय वेळा आम्हाला यायला घरी 2-2, 3-3 वाजता, पण त्या माणसाला थोडा सुद्धा आळस नाही. जनतेचं काम करण्यासाठी त्या माणसाला आळसच नाहीये असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण सकाळी 6 वाजल्यापासून तो माणूस बाहेर पडलेला असतो. कोणाची धन म्हणू नका, कोणाची माती म्हणू नका, दहावं म्हणू नका, वाढदिवस म्हणू नका, की सगळ्यांना सोबत घेऊन करण्याचं काम या ठिकाणी मालक करतायत. तुम्ही म्हणसाल की फक्त पांडुरंग परिवार पुरते मालक नाहीयेत. विरोधकाच्या मनात सुद्धा इच्छा आहे की प्रणव परिचारक हा माणूस पुढे आला पाहिजे. त्यांच्याविषयी रिस्पेक्ट आहे. मी ह्या जिल्हा परिषद गटात फिरलो, जरा माहिती घेतली तर असं माझ्या निदर्शनात आलं की विरोधक सुद्धा म्हणतायत की आम्ही कुठं तर येता जाता आम्हाला प्रणव मालक भेटतात. आम्ही जरी विरोधात काम केलं तर ते आमच्या आपुलकीने विचारपूस करतात. जिथं काही काम आमचं प्रणव मालकांकडे झालं, लागलं, पडलं तर आम्ही त्यांना भेटत असतो की ती गट तट न बघता जसं मोठे मालक करत होते, आता आमचे नेते प्रशांत मालक करत आहेत, त्याच पावलावर पाऊल टाकत आमचे दादा करतायत असं दिसून येतं. त्यामुळं प्रणव दादांची मोठी क्रेज या करकम भागात दिसत आहे. एकंदरीत ज्यावेळेस इथलं जे काही स्थानिक वर्ग आहे, जसं तू सांगितलं की त्यांचं सुद्धा हे उद्या त्या ठिकाणी मिटतेलं आणि पुढे जी काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्या त्याला सुद्धा कुठेतरी बळ मिळेल. एकंदरीत आज आपल्यासोबत होता रोहन पवार, ज्यांनी प्रणव मालक परिचारक यांचं जवळून राजकारण बघितलंय. खास आज त्याला बोलवायचं कारण कसं आहे की कनेक्टिव्हिटी 2 मतदारसंघाचे रोपळे गट असेल किंवा करकम गट असेल त्याने जवळनं बघितलंय. आणि आज प्रणव परिचारक हे जर करकम गटात आले तरची परिस्थिती काय होऊ शकते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला की एकंदरीत तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं काय, जर आले तर ठीक, निवडून येतात का, पांडुरंग परिवाराला मजबूती मिळेल का, की तो अजून दुरावा वाढेल, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलं. तुर्तास तरी आपण अनेक विश्लेषण असेल किंवा तिथले अजून लोक असतील त्यांच्या माध्यमातून बघणार आहोत. तुर्तास तरी या लोकांचं
स्वागतच आहे. प्रणव मालक परिचारक या कर्कम गटात आले पाहिजे, इथला विकास झाला पाहिजे, इथल्या लोकांना त्या ठिकाणी न्याय द्यायची भूमिका त्या ठिकाणी प्रणव मालक परिचारक योग्य करतील असं तरी आपल्याला इथं चित्र दिसून येतंय. आपण पुढच्या भागात नेमकं बघणार आहे की कर्कम गटाची एकंदरीत परिस्थिती काय असणार आहे. तुर्तास तरी आपण थांबूया. कॅमेरामन तुषार सह सूरज कौलगे, प्रभात.